नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय असणार आहे मुलांनो इंग्रजी आणि आपला आजचा टॉपिक असणार आहे मुलांनो 3.4 ॲट द सायन्स फेअर. हा आपला आजचा टॉपिक असणार आहे. चला तर मग मुलांनो आपण या टॉपिकला सुरुवात करूया. पहा मुलांनो, आपला जो टॉपिक आहे 3.4 ॲट द सायन्स फेअर, या टॉपिकमध्ये आपण आज काय शिकणार आहोत. तर पहा मुलांनो, ॲट द सायन्स फेअर म्हणजेच काय, तर एक वैज्ञानिक मेळावा. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की विज्ञानाचे जे काही आपण प्रोजेक्ट वगैरे बनवतो त्याचा आपण काय करत असतो, तर एक मेळावा भरत असतो आणि त्या वस्तू आपण कशा बनवल्या आहेत, काय बनवल्या आहेत किंवा त्याचा पुढे चालून उपयोग कसा होईल, हे सगळ्यांचे आपण काय बनवत असतो, तर एक प्रतिकृती तयार करत असतो. आणि तिचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपले जे वरिष्ठ शिक्षक असतात ते काय करत असतात, तर त्या गोष्टींचं निरीक्षण करत असतात आणि तुम्ही काय क्रिएट केलेलं आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टी कशा समजलेल्या आहेत, तुम्ही काय नवनिर्मिती केलेली आहे, हे सगळं जे काही सायन्सचे शिक्षक असतात ते काय करत असतात, तर त्याचं नीट ऑब्झर्वेशन करत असतात. आणि मग त्यांना तुमची जी काही एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी आहे ती त्यांना कळत असते आणि त्यांना कळतं की कुठल्या स्टुडंटने काय काय याच्यामध्ये नवीन काहीतरी ॲड केलेलं आहे आणि त्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा सायन्सचे प्रोजेक्ट सांगितलं जातं तेव्हा तुम्ही वेगवेगळे पद्धत यूज करून किंवा लेटेस्ट जे काही टेक्निक आहे ते यूज करून तुम्ही काय करत असता की जे काही प्रोजेक्ट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये विभिन्नता कशी येईल याचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. म्हणजेच इतरांपेक्षा माझा जो प्रोजेक्ट आहे तो कसा असायला पाहिजे, तर वेगळा असायला पाहिजे, डिफरंट असायला पाहिजे. म्हणजेच काय होईल, आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स तर मिळतीलच, पण आपल्यामध्ये अशी कुठली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, जेणेकरून आपले शिक्षक आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स देखील देतील आणि आपल्यामधील सुप्त गुण जे आहेत ते देखील ते डेव्हलप करण्यासाठी मदत करतील. म्हणून मुलांना प्रत्येकाने काय करायचं आहे की जो काही प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला सायन्सचा असो किंवा इतर कुठल्याही सब्जेक्टचं असो, जर तुम्हाला प्रोजेक्ट सांगितलं गेलं तर तुम्ही ते अगदी उत्साहाने काय करायचं आहे, ते प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याने काय होणार आहे, तर तुमच्यामधले जे काही सुप्त गुण आहेत ते डेव्हलप होणार आहे. म्हणजेच प्रत्येकामध्ये काय असतं, तर काही ना काही स्किल असतात आणि त्याला तराशण्यासाठी किंवा त्याला डेव्हलप करण्यासाठी कुणाच्या तरी गायडन्सची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि मग आपण काय करत असतो, जर तुम्हाला पेंटिंग येत असेल, छान सुंदर असे चित्र काढता येत असेल, तर मग आपल्याला जर मोटिवेट केलं गेलं की तू ह्या क्षेत्रामध्ये काय करू शकतो, तर पुढे जाऊ शकते किंवा पुढे जाऊ शकतो, तर मग आपण काय करत असतो, तेच लक्षात ठेवून आपण त्या कलाकडे अधिकाधिक वळण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच मुलांनो, जे काही तुमच्यामधले सुप्त गुण आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत, तर दाखवायचे आहेत, त्याला डेव्हलप करायचं आहे. आणि वेगवेगळे जे काही प्रोजेक्ट तुम्हाला स्कूलमध्ये दिले जातात ते सगळे प्रोजेक्ट जे आहेत तुम्ही ते खूप आवडीने करायचे आहे आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, जेणेकरून आपल्यामध्ये जे काही गुण आहेत ते डेव्हलप तर होतीलच, पण इतरांपेक्षा वेगळं तुम्ही काय करू शकता हे देखील आपल्याला कळेल. बघा मुलांनो, आपण 3.4 ॲट द सायन्स फेअर या लेसनला आता आपण सुरुवात करणार आहोत आणि या लेसनमध्ये हेच सांगितलेलं आहे की वेगवेगळे जे काही प्रोजेक्ट आहे, लहान मुलं असो मोठे असो, त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती बघितली जाते. काय तुम्ही न्यू क्रिएट करता हे देखील बघितलं जातं. म्हणून लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला जे काही छान असे प्रोजेक्ट बनवता येईल, सुंदर असे प्रोजेक्ट बनवता येईल, ते आपण बनवायला पाहिजे, तयार केलं पाहिजे. जेणेकरून काय होईल मुलांना, आपल्याला सुद्धा आपण सुद्धा कुठल्या टेक्निक आपण यूज करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो हे देखील आपल्याला कळेल. म्हणजे जर तुम्हाला एखादा सायन्सचा प्रोजेक्ट दिला तर माझ्यामध्ये एवढी क्षमता आहे, ॲबिलिटी आहे की मी काय करू शकतो की हा जो प्रोजेक्ट आहे इतरांपेक्षा विभिन्न असा मी तयार करू शकतो किंवा शकते. म्हणजेच काय होईल मुलांना,
की आपल्याला असं कळेल की मला देखील काय येऊ शकतं, आणखी मी काय नवीन असं तयार करू शकते हे देखील आपल्याला समजेल. तर तसेच आपण हा जो प्रोजेक्ट बनवत आहोत, हे जे सायन्स फेअर आहे, या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर पेंटिंग आपल्याला वेगळ्या प्रकारचे कसे काढता येईल हे आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत. तसेच तुम्ही जर पाण्यामध्ये केरोसिन म्हणजेच घासलेट आपण त्याला म्हणतो, ते आपण जर यूज केलं, कलर जे आहेत जे ते देखील यूज केले. बघा, तुम्हाला माहितीच आहे की घासलेट जे असतं ते पाण्यावरती तरंगतं. कुठलंही तेल असो, ते काय होतं, ते पाण्यावरती तरंगत असतं आणि मग त्यावर आपण जर कलरांचा छिडकाव केला तर काय होईल मुलांनो, तर ते अगदी जो काही आपला ड्रॉइंग पेपर आहे, तो ड्रॉइंग पेपर जर आपण त्या पाण्यावरती ठेवला तर सेम ते कलर काय होतात, जे पाण्यावरती तरंगत आहेत, त्या केरोसिनवरती तरंगत आहेत, तेच कलर कुठे येतात, तर जे पेंट कलर आहे किंवा जे काही आपले ड्रॉइंग पेपर आहे, कोरा जो पेपर आहे, त्यावरती ते कलर येतात आणि मग ते कलर, तो जो पेपर आहे तो आपण सुकायला ठेवल्यानंतर एवढी छान आणि सुंदर ड्रॉइंग त्याच्यावरती बनते की आपण कल्पना देखील करू शकत नाही. तर अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आपण इथे काय करणार आहोत, तर सायन्स फेअरमध्ये हे जे काही आपल्याला मेळावे भरणार आहेत आणि मोठमोठे जे काही पेंटिंग आपल्याला दिसतात, तर त्या कशा बरं त्या बनवल्या जातात ते देखील लहानसं असं का होईना पण गायडन्स आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. चला तर मग मुलांनो, आपण एक छान सुंदर जे काही चित्र आहे किंवा प्रतिकृती आहे ती कशी तयार करू शकतो, तर या चॅप्टरच्या माध्यमाने आपल्याला हेल्प होणार आहे की आपण सुंदर चित्र कसं काढू शकतो आणि वेगळ्या पद्धतीने आपण पेंटचा जो कलर आहे तो हाताने यूज न करता आपण वेगळ्या पद्धतीने कसं चित्र तयार करू शकतो, काढू शकतो, हे आपण या लेसनच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग मुलांना स्टार्ट करूया. कुठला आपला लेक्चर आहे, कुठला आपला टॉपिक आहे, तर 3.4 ॲट द सायन्स फेअर. तर पहा मुलांना, आपला जो टॉपिक आहे कुठला, तर 3.4 ॲट द सायन्स फेअर या लेसनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना आपण बघणार आहोत. तर काय आहे ॲट द सायन्स फेअरची प्रस्तावना? बघा, इन दिस चॅप्टर म्हणजेच काय मुलांना, तर ह्या लेसनमध्ये, या चॅप्टरमध्ये, या धड्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर वी आर गोइंग टू लर्न टू सायंटिफिक प्रोसेस फ्रॉम भूमिका अँड तन्मय. बघा, त्यांनी काही वैज्ञानिक प्रक्रिया केलेली आहे. कुणी, तर भूमिकाने आणि तन्मयने काय केलेलं आहे, तर सायंटिफिक प्रोसेस केलेली आहे. ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. बघा, लेट अस गो थ्रू इट अँड चेक वेदर वी टू कॅन ट्राय दिस ॲट होम ऑर स्कूल. बघा, आपल्याला हे स्कूलमध्ये किंवा घरीसुद्धा आपण काय करायचं आहे, तर काही सायंटिफिक प्रोसेस आहे ते आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय आपल्याला नवीन बनवता येऊ शकतं किंवा काय आपण नवीन बनवू शकतो याचा विचार करून आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला घरी किंवा स्कूलमध्ये देखील तयार करता येऊ शकते. बघा कसं, तर पहा मुलांनो, इथे आहे एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजेच काय मुलांनो, तर स्पष्टीकरण. पहा, EXPLANATION. एक्सप्लेनेशन म्हणजेच काय मुलांनो, तर स्पष्टीकरण. सांगा पहा मुलांनो, एक्सप्लेनेशन म्हणजेच काय, तर स्पष्टीकरण. आपला जो इथे लेसन स्टार्ट आहे कुठला मुलांनो, ॲट द सायन्स फेअर, याचं आपण काय करणार आहोत, तर एक्सप्लेनेशन करणार आहोत, स्पष्टीकरण करणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आहे मार्बलिंग. बघा, MARBLING. मार्बलिंग. मार्बलिंग म्हणजेच काय मुलांना, तर हा एक कागद असतो, एक पेपर असतो आणि त्या पेपरवरती आज आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला तो पेज जो आहे तो पेंट करायचा आहे, त्यावर आपल्याला ड्रॉइंग काढायची आहे. पण कशा पद्धतीने आपण काढणार आहोत ते आज आपण शिकणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे जो फर्स्ट प्रयोग आहे तो कुणामध्ये होत आहे, तर भूमिका आणि तन्मय हे सायंटिफिक प्रोसेस इथे करत आहे, जे आपल्याला इथे समजून घ्यायचे आहे आणि तीच आपण स्कूलमध्ये किंवा आपल्या घरी देखील काय करू शकतो, आपण ते क्रिएट करण्याचा किंवा बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. पहा, भूमिका इज शोविंग अस द प्रोसेस ऑफ मार्बलिंग.
भूमिका काय करत आहे मुलांनो, तर भूमिका ही शोविंग म्हणजेच काय मुलांनो, तर दाखवणे. ती काय दाखवत आहे आपल्याला इथे पहा. त्या भूमिकाने इथे काही चित्र तयार केलेलं आहे, पण ते तिने हाताने तयार केलेलं आहे का, तर हे जे चित्र आपल्याला इथे दिसत आहे, जी भूमिका आपल्याला दाखवत आहे, ते तिने हाताने तयार केलेलं नाही आहे. तर ते तिने कसं तयार केलं आहे हे या पाठामध्ये आपण बघणार आहोत. बघा, शोविंग अस द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. जो मार्बल पेपर असतो त्या पेपरवरती तिने ती प्रोसेस कशी केलेली आहे, प्रक्रिया कशी केलेली आहे, ते आपण इथे बघणार आहोत. तर पहा मुलांनो, यामध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज ॲन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. काय आहे मुलांनो, एक कोटिंग पेपर आहे आणि त्यावरती इथे इंटरेस्टिंग म्हणजेच काय मुलांनो, तर अगदी छान गमतीदार असं काय केलेली आहे, प्रोसेस केलेली आहे, म्हणजेच प्रक्रिया केलेली आहे. ती कशी आहे, तर खूप इंटरेस्टिंग आहे. जसं की तुम्ही हा प्रयोग बघितल्यानंतर आपली देखील काय होईल, आपला देखील इंटरेस्ट वाढेल की मलाही काय करावं लागेल, मीही असा प्रयोग जो आहे तो मी घरी करून बघेल, किंवा माझ्या स्कूलमध्ये जर मला आपल्याला कुठला तरी प्रोजेक्ट सांगितला गेलेला असेल तर तो प्रोजेक्ट करण्यासाठी आपण किती उत्सुक असतो, किती एक्साइटेड असतो की हा प्रोजेक्ट मी काय करणार आहे, माझ्या पद्धतीने बनवणार आहे आणि तो सगळ्यांमध्ये कसं असणार आहे, तर खूप आगळा वेगळा असणार आहे. तसंच भूमिका देखील इथे काय बनवत आहे, तर एक प्रोजेक्ट ती इथे बनवत आहे, एक प्रोसेस तिने केलेली आहे आणि ती प्रोसेस काय आहे पहा मुलांना, खूप इंटरेस्टिंग अशी प्रोसेस आहे, खूप छान मजेशीर अशी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. बघा ती काय दाखवत आहे, काय शोविंग करत आहे, तर ती एक मार्बल पेपर म्हणजेच हा कोटिंग पेपर आहे आणि ते आपल्याला दाखवत आहे. पण तो कोरा पेज आहे का, तर नाही. त्यावर आपल्याला काय दिसत आहे, तर वेगवेगळे कलर दिसत आहे. पहा इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर वेगवेगळे कलर दिसत आहे आणि ते कलर त्या पेपरवरती आले कसे, हीच एक काय आहे, सायंटिफिक प्रोसेस आहे जी भूमिकाने आणि तन्मयने केलेली आहे आणि ते आपण पुढे बघूयात. बघा मुलांना, इथे काय सांगितलेलं आहे, रिक्वायरमेंट्स म्हणजेच काय मुलांना, तर ज्या काही ती सायंटिफिक प्रोसेस करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आपल्याला हव्या आहेत आणि त्या कोणत्या असणार आहेत ते आपण बघूयात. तर पहा मुलांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे आहे ते काय असणार आहे, तर बकेट. आपल्याला पहिलं काय लागणार आहे, तर बकेट लागणार आहे. बकेट म्हणजेच काय आपल्याला इथे दिसत आहे मुलांना, काय आहे हे, तर एक बकेट आहे, एक बादली आहे. नंतर सम वॉटर म्हणजेच काय मुलांना, तर वॉटर म्हणजेच पाणी. पहा, सम म्हणजेच काय, तर सम म्हणजेच थोडे पाणी आपल्याला पाहिजे आहे. कशामध्ये, बकेटमध्ये. बकेट म्हणजेच काय, तर एक बादली किंवा बकेट, एक बादली. आणि त्या बादलीमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे, तर त्या एका बादलीमध्ये आपल्याला थोडेसे वॉटर दिसत आहे. बघा आपल्याला ह्या चित्रामध्ये इथे काय दिसत आहे, तर एक बकेट दिसत आहे आणि त्या बकेटमध्ये काय आहे, तर हे जे पाणी आहे ते आपल्याला दिसत आहे. ही एक रिक्वायरमेंट झाली. आता पुढे बघूया काय हवं आहे. तर पुढे बघा मुलांना काय हवं आहे की केरोसिनचे स्पेलिंग देखील आपण बघूया. बघा KEROSENE, केरोसिन म्हणजेच काय मुलांनो, तर हे जे आपल्याला इथे दुसरं एक रिक्वायरमेंट दिसत आहे तर ती काय आहे, तर केरोसिन आहे. आणि केरोसिन म्हणजेच काय मुलांनो, तर घासलेट. केरोसिन म्हणजेच काय, तर घासलेट. आणि फर्स्ट जी रिक्वायरमेंट होती ती काय आहे की तुम्ही काय करा की एक बकेट घ्या, एक बादली घ्या आणि त्या बादलीमध्ये थोडंसं पाणी तुम्ही ठेवा. आणि इथे आपण ह्या बादलीमध्ये काय केलेलं आहे, पाणी, सम वॉटर घेतलेलं आहे, थोड्या प्रमाणात आपण पाणी घेतलेलं आहे. नंतर सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा की केरोसिन घ्या आणि आपण केरोसिनसुद्धा इथे घेतलेलं आहे. पुढे बघूया. तर पहा पुढे मुलांना काय आहे, तर ऑइल पेंट्स. आता इथे बघा आपल्याला ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे, तर 4 प्रकारचे आपल्याला ऑइल पेंट दिसत आहे. आणि इथे काय दिसत आहे, तर इथे ब्रश दिसत आहे. आणि ते ऑइल पेंट्स बघा आपल्याला कुठले कुठले कलर दिसत आहे, तर हा आहे रेड कलर, हा आहे ग्रीन कलर, आणि हा आहे येलो कलर, आणि हा बघा आहे ब्लू कलर. तर एवढे 4 कलर आपल्याला इथे दिसत आहे. आणि हा विथ ब्रश सोबत आपल्याला ते जे पेंट कलर आहे ते देखील या चित्रामध्ये आपण बघू शकतो. नंतर बघा
ऑइल पेंट्स आपल्याला किती दिलेले आहेत, तर हे 4 ऑइल पेंट्स आपल्याला दिलेले आहेत. बघा कुठले कुठले आहेत. रेड, RED, रेड. सेकंड बघा काय आहे, ब्ल्यू, BLUE, ब्ल्यू. आणि थर्ड काय आहे मुलांना, येलो म्हणजेच पिवळा. बघा YELLOW, येलो म्हणजेच पिवळा. आणि एक्सेट्रा म्हणजेच आणखी सुद्धा कलर आपण यूज करू शकतो. फक्त हे 4च नाही, तर याऐवजी तुम्हाला जे काही कलर आवडत असेल त्या कलरचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे समावेश करू शकता. की फक्त आपल्याला 4च कलर घ्यायचे आहे असं नाही. 4 ऐवजी तुम्ही 8 कलर घ्या, 10 कलर घ्या, तुम्हाला आवडेल तेवढे तुम्ही कलर घेऊ शकता. आणि तुमचे जे काही फेवरेट कलर आहेत ते देखील तुम्ही इथे यूज करू शकता. आणि बघा आणि अ ब्रश म्हणजेच काय, तर याच्यासोबत आपल्याला एक काय लागणार आहे, तर ब्रश लागणार आहे. बघा काय रिक्वायरमेंट होती, तर एक बकेट आणि त्यामध्ये थोडंसं पाणी. त्यानंतर काय होतं, केरोसिन म्हणजेच घासलेट. आणि त्यानंतर काय आहे, हे पेंट्स आहेत जे वेगवेगळे त्याच्यामध्ये कलर आपल्याला घ्यायचे आहेत. जे आपल्याला आवडतील अशा प्रकारचे कलर जरी आपण घेतले तरी चालेल. पुढे बघूया. तर पुढे बघा मुलांना, आपलं काय आहे की व्हाईट शीट्स ऑफ पेपर. आता आपल्याला जे काही रिक्वायरमेंट होती ते आपण कंप्लीट केलेली आहे. एक बकेट घेतलेले आहे, केरोसिन घेतलेलं आहे, पेंट्स विथ ब्रश घेतलेला आहे. आणि आत्ता आपल्याला काय पाहिजे, तर हे जे व्हाईट शीट पेपर इथे दिसत आहे हे आपल्याला घ्यायचे आहेत. पण ते कसे पाहिजेत, व्हाईट म्हणजे काय, तर पांढरे शुभ्र अशा ह्या शीट्स पाहिजे, असे हे पेपर आपल्याला पाहिजे. तरच आपण काय करू शकतो की यावर आपण छान सुंदर अशी ड्रॉइंग त्यावर आपण काढू शकतो. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आपल्याला सांगितल्यानुसार आपण व्हाईट शीट्स ऑफ पेपर हे तर घेतलेलं आहे. हे इथे आपल्याला दिसत आहे व्हाईट शीट ऑफ पेपर आपल्याला इथे दिसत आहे. हे काही पेपर आपण घेतलेले आहेत, पण ते कसे आहेत, व्हाईट आहेत, पांढरे आहेत. त्यानंतर पहिली रिक्वायरमेंट होती आपली कसली, तर एक बकेट आणि त्यामध्ये थोडं पाणी. दुसरी रिक्वायरमेंट होती केरोसिन. आणि तिसरी होती आपली पेंट्स विथ ब्रश. आणि चौथी जी रिक्वायरमेंट होती ती काय होती मुलांना, तर व्हाईट शीट पेपर म्हणजे हे जे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे तसे पांढरे पेपर आपल्याला घ्यायचे आहे, जे A4 साईजचे असतात. आता इथे सांगितलं आहे प्रोसिजर म्हणजेच काय मुलांना, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण इथे एकत्रित केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची आता आपण काय करणार आहोत, तर याची आपण प्रक्रिया करणार आहोत. याची प्रोसिजर आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. तर पहा मुलांना, जे रिक्वायरमेंट सांगितलेली होती त्यानुसार आपण सगळ्या वस्तू इथे घेतलेल्या आहेत. आता फर्स्ट रिक्वायरमेंट जी आपली होती ती होती बकेट आणि त्यामध्ये थोडंसं पाणी असं सांगितलेलं होतं. आता बघा मुलांना, फर्स्ट वी नीड टू फिल द बकेट 3/4 विथ वॉटर. आता 3/4 आपल्याला सांगितलेलं आहे. कसं मुलांना, 3/4 वॉटर आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे एवढी बकेट आपलं काय पाहिजे आहे, तर वॉटर पाहिजे आहे, पाणी पाहिजे आहे, जे आपण या बकेटमध्ये घेतलेलं आहे. किती पाणी पाहिजे, तर 3/4 पाणी पाहिजे. म्हणजे बकेट पूर्ण भरलेलीही नको आणि अर्धी देखील नको. अर्धीच्या वर म्हणजेच काय, तर 3/4 एवढं आपल्याला पाणी या बकेटमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मुलांना, आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे पेंट आपल्याला घ्यायला सांगितले होते, वेगवेगळे जे कलर आहे जसे की आपल्याला दिसत आहे, रेड आहे, ग्रीन आहे, येलो आहे आणि ब्ल्यू आहे. एवढे कलर आपण इथे घेतलेले आहे. बघा, द ऑइल पेंट्स आर थिक. आता हे जे ऑइल पेंट्स असतात ते कसे असतात, थिक असतात. थिक असणं म्हणजेच काय मुलांना, तर जाड असतात. कसे असतात, जाड. आता जाड म्हणजेच काय मुलांना, तर घट्ट. हे जे ऑइल पेंट असतात ते कसे असतात, तर घट्ट असतात. मग ते पातळ करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, तर बघूया. तर पहा मुलांना, इथे जे काही आपण ऑइल पेंट घेतलेले आहे हे कसे आहेत, तर घट्ट आहे. आणि आपल्याला ते कसे करायचे आहेत, तर पातळ करायचे आहेत, थिन करायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला केरोसिन म्हणजेच घासलेट लागणार आहे. जर हे घासलेट आपण कशामध्ये ओतलं, जर पेंटमध्ये ओतलं, काही प्रमाणात आपण घासलेट जर पेंटमध्ये टाकलं, तर जो पेंट आहे तो कसा होणार आहे, थिन होणार आहे, पातळ होणार आहे. पहा मुलांनो, वी डिल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल टू टर्पेंटिव्ह ऑफ केरोसिन. पहा मुलांनो, पुढे काय दिलेलं आहे,
we dilute the paint with a spoonful of turpentine of kerosene. आता हे जे केरोसिन आहे ते जर आपण कलरमध्ये टाकलं तर हा जो कलर आहे तो कसा होणार आहे, पातळ होणार आहे, थिन होणार आहे. आणि टर्पेंटाईन पहा मुलांनो, आपण कलर जो आहे तो पातळ करण्यासाठी, ते जे द्रव्य आहे लिक्विड अगदी थिन करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो, एकतर आपण केरोसिन यूज करू शकतो किंवा टर्पंटाईन यूज करू शकतो. त्याने काय होणार आहे तर हा जो घट्ट कलर आपल्याला इथं दिसत आहे तो जो घट्ट कलर आहे तो पातळ होण्यास मदत होते. कशामुळे तर केरोसिन किंवा टर्पंटाईन यूज केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे तर पातळ कलर आपल्याला मिळणार आहे. पुढे बघूया. पहा इथे आपल्याला काय प्रोसेस दिसत आहे तर आपण जो केरोसिन आहे ते कशामध्ये टाकत आहे तर पेंटमध्ये टाकत आहे. ज्यांच्याकडे केरोसिन नसेल ते काय करू शकतात तर टर्पंटाईन जे आहे ते देखील या पेंटमध्ये टाकू शकतात आणि कलर जे आहेत ते तुम्ही थिकचे थिन करू शकतात, घट्टाचे तुम्ही पातळ करू शकता. पुढे पहा, हे जे ड्रॉप आहे तुम्हाला ह्या कलरमध्ये पडताना दिसत आहे. म्हणजेच हा जो घट्ट कलर आहे आता तो कसा होणार आहे तर तो पातळ होणार आहे. बघा इथून तुम्हाला ड्रॉप हे त्या पेंटमध्ये पडताना दिसत आहे. आपण काय करत आहोत, काय मिक्स करत आहोत या पेंटमध्ये तर केरोसिन हे मिक्स करत आहोत. कशासाठी मिक्स करत आहोत तर घट्ट असलेला जो कलर आहे तो पातळ होण्यासाठी केरोसिन या पेंटमध्ये यूज करत आहोत.